आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अवैद्याने केले। हे ओळखून महात्मा ज्योतिबा फुलेंनी गंजपेठेमध्ये पुणे येथे मुलींची पहिली शाळा काढली आणि त्या पहिल्या शाळेच्या विद्यार्थी होत्या मुक्ता साळवे। ह्या मुक्ता साळवेंनी जाती व्यवस्थेवर एक निबंध लिहिला आणि ती जाती व्यवस्था ही मनुवाद्यांनी रचलेली जाती व्यवस्था होती आणि त्याच्यावर एक निबंध लिहिला। आणि मुक्ता साळवे ह्या पहिल्या विद्रोही लेखिका होत्या। म्हणून कोल्हापूर येथे 1 मार्च 2026 रोजी 8वे मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलन भरत आहे आणि ह्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत माननीय नीलिमा जाधव बेंडुले। त्याचबरोबर उद्घाटक आहेत श्रीमती सावित्री साठे, या अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई आहेत वाटेगावच्या। त्याचबरोबर स्वागताध्यक्ष डॉक्टर अर्चना जगतकर आहेत आणि प्रस्ताविका जी आहे ते प्रस्तावना करणार आहेत सचिन बगाडे सर। त्याचबरोबर ह्या साहित्य संमेलनाची जी एक समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष आहेत ते साहेब विठ्ठल साठे साहेब म्हणून आहेत। साहित्य संमेलन जे आहे हे कोल्हापूर येथे मुख्याध्यापक कार्यालय आहे या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। या साहित्य संमेलनाच्या रॅलीमध्ये सकाळी 9 वाजता संविधान रॅली निघणार आहे आणि ह्या संविधान रॅलीमध्ये पालखीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा कादंबरी तसंच समग्र साहित्य त्यामध्ये असणार आहे। पुढे आपले मातंग समाजाचे, बहुजन समाजाचे जे दानपट्टा, लेझिम, मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके दाखवणारे आपले तरुण मंडळी त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत। ही रॅली जी आहे महाराणी ताराराणी पुतळ्यापासून ते मुख्याध्यापक कार्यालय कोल्हापूर एस टी स्टँडच्या बाजूला इथपर्यंत ती रॅली असणार आहे। सकाळी 10:30 वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्री साठे यांच्या हस्ते मडक्यांची उतरण फोडून संमेलनाचे उद्घाटन केले जाईल। ही मडक्याची उतरण चातुर्वर्णी व्यवस्था यांचे प्रतीक असणारी उतरण फोडली जाईल। समता, बंधुत्व, स्वातंत्र्य हा संदेश देशभर या मडक्याचे उतरण फोडण्याच्या उद्देशातून लोकांपर्यंत पोहोचावा हा उद्देश असणार आहे। त्याचबरोबर या संमेलनामध्ये एकपात्री नाटक मी मुक्ता साळवे बोलते, त्याचबरोबर मी सावित्रीबाई बोलते या समाजातील युवती या सादर करणार आहेत। परिसंवाद या ठिकाणी होणार आहे। मुक्ता साळवेंचा निबंध हा परिसंवादाचा विषय असणार आहे। 1 मार्च रोजी छत्रपती शाहूराजांच्या सामाजिक न्यायाच्या भूमीमध्ये कोल्हापूर या ठिकाणी समतेचा ज्यांनी आक्रोश केला, समतेसाठी, सामाजिक न्यायासाठी ज्यांनी आपलं आयुष्य झिजवलं ते क्रांतिसूर्य, राष्ट्रपिता लहुजी वस्ताद साळवे, त्यांचे परमशिष्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या शाळेमध्ये शिकणारी लहुजी वस्ताद साळवे यांची पुतणी मुक्ता साळवे, की जिनं या व्यवस्थेला प्रश्न केला की आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत, तेव्हा आम्ही कोण आहे हे या जगामध्ये, या देशामध्ये पहिल्यांदा या व्यवस्थेला विचारणारी, स्वतःची ओळख विचारणारी जर ती वाघीण कोण असेल तर ती मुक्ता साळवे आहे। आणि या मुक्ता साळवेच्या नावाचं साहित्य आणि संस्कृतीचं संमेलन हे 1 मार्च रोजी कोल्हापूर या ठिकाणी भरतं आहे। खरं तर ह्या संमेलनामध्ये हे संमेलन हे मिरवणाऱ्यांचं आणि मिरवून घेणाऱ्यांचं नाही। आपण अनेक संमेलनं बघितलं असाल, या संमेलनामध्ये जे कार्यकर्ते असतात
जे नेते असतात त्यांना साहित्याचा गंध नसणारे संमेलनाचे अध्यक्ष असतात. साहित्याचा ज्याला कळत नाही असे परिसंवादाचे प्रमुख असतात आणि शासनाच्या आणि लोकांच्या पैशावर मिरवून घेणाऱ्याचे साहित्य संमेलन नाही, तर ज्या उपेक्षित वंचित शोषित घटकांना न्याय देण्याची भूमिका घेऊन काम करणारे जे या व्यवस्थेमध्ये काम करणारे महापुरुष आहेत, साहित्यिक लेखक झालेत, अशा विचारांच्या लोकांचं हे साहित्य संमेलन आहे. या साहित्य संमेलनामधून एक चांगला विचार या समाजामध्ये रुजवला जाईल अशा पद्धतीची सर्व मांडणी संमेलनाच्या माध्यमातून केलेली आहे. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.